जान्हवी इकडे अरबाज आणि निकीला सांगते की जर मला त्यांनी जर कॅप्टन्सी उमेदवारीच्या टास्कमधून काढलं नसतं तर गेम मी पलटून DP दादांना घराचा कॅप्टन बनवलं असतं, कारण त्यांना कॅप्टन बनवणे हे माझ्या हातात होतं. चला तर बघूयात ती असं का बोलते. तर इकडे हे तिघेजण बेडरूम एरियामध्ये बसलेले असतात. संग्राम देखील होता. तर याच्यावरती जान्हवी सांगते की मी दादांना बोलले देखील, जर तुम्ही मला सपोर्ट केला असताना आज तुम्ही घराचे कॅप्टन असता, कारण ज्यावेळेस तुमच्याकडे कोणताच ऑप्शन नाही आहे दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीमध्ये, दुसऱ्या सोडाच तिसऱ्या फेरीमध्ये तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे म्हणून तुम्ही मला काढताय, दॅट्स ओके, मी समजून घेईल. पण तुम्ही मला पहिल्या आणि दुसऱ्याच फेरीमध्ये काढताय की जान्हवी चाहिए नाही हमको, म्हणजे पहिल्याच फेरीमध्ये तुम्ही मला उडवता. तेच मी तुला बोलत होते ज्यावेळेस मी तुमच्यावरती चिडलेले होते ना, तीच ती गोष्ट होती की तुम्ही मला दुसऱ्याच फेरीत उडवता. मग मी कॅप्टन बनवण्यासाठी तुम्हाला सपोर्ट का करू? म्हणजे उमेदवारी टास्कमध्ये पहिल्यांदा अंडर DP दादांनी माझ्याच ह्याच्यात ठेवलं आणि मला उडवलं. मग मी त्याचं कॅप्टन्सी टास्कमध्ये जो पाणी पियायचा टास्क होता त्यावेळेस मी अरबाजला सपोर्ट केला, कारण त्याने मला नाही बाहेर काढलं. म्हणजे हा गेम पलटवणं माझ्या हातात होतं, कारण ऑब्व्हियसली निकी ही तुझ्याकडूनच खेळणार हे मान्य होतं. त्यामुळे मी जर तिकडे गेले असते त्यांचे करन्सी जास्त झाले असते आणि त्याच्यामुळे ते घरचे कॅप्टन झाले असते, पण मला सपोर्ट केला नाही म्हणून ते घरचे कॅप्टन झाले नाही. त्याच्यामुळे मी म्हणते की गेम पलटवणं हे माझ्या हातात होतं, कारण त्यांची लोकंही त्यांच्याकडेच होती, तुझ्याकडे मग निकीच राहिली असते. तर अशा प्रकारे DPने पहिल्यांदा अंडे ठेवून जान्हवीला बाद केलं. त्यामुळे जान्हवीने देखील त्यांना कॅप्टन्सी टास्कमध्ये पाणी पिऊन कसला सपोर्ट केला नाही आणि त्यामुळे DP दादा कॅप्टन नाही झाले असं जान्हवीचं म्हणणं आहे. तर तुम्ही तिच्या मताशी किती सहमत आहात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.